एवढं पाहिलं येतो का वाड्यात टाकायला दिसतात का हे बघा इथं मोठे इकडं तिकडं आतमध्ये आहेत ना बघूया आता कंटिन्युअस व्लॉग येण्याची शक्यता आहे कारण की मी जरा यूट्यूब जरा मनावर घेतले मला एक शेवटचा ट्राय करावा सुप्रभात मित्रांनो तुमच्यासाठी तर शुभ दुपार आहे झालं काय माहिती आहे का जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की आमचं हे जे शेत आहे हे भांगलायचं आहे काय सोनू हां आणू तर मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी दाखवलेलं की शेतामध्ये पाणी सोडलेलं पण पाणी तर काय म्हणजे वापर तर काय झालेलं नाही कारण की तिकडच्या साईडला फक्त पाणी गेले पण ह्या साईडला पाणी आलेलंच नाही सगळं म्हणतात ना म्हणजे पूर्ण वलं नाहीच आहे या साईडलाच वल आहे इकडं पाणी आता सोडायला लागणार आहे आता करायला पाहिजे जुगाड इकडं जे पाणी जात होतं ना ते पाणी थांबवलं आता इकडं वळवले पाणी वरनं फार कमी येते त्यामुळं इकडच्या साईडला यायला टाईम लागणार आता खोवरला असतं ना तिकडं पाणी आलं असतं बघूया थांबूया 1-1.5 तास तसं येतं आहे बघा खाली इकडे येत चाललं पण वरनं प्रेशर कमी आहे त्याच्यामुळं जरा प्रॉब्लेम आहे इकडं थांबलं आहे बघा पाणी वरनं पण सोडलंय म्हणा बघूया काय होते आणि आता भरपूर लोक म्हणत असतील की हे जे दिसते ही आळूची पानं ही आळूची पानं नाहीत मित्रांनो हे काहीतरी म्हणजे आळूचीच पानं म्हणू शकता याला फक्त हे कसं रानटी आळूची पानं हे खाल्लं ना तुमचा घसा आहे ना तुम्ही 7 दिवस बोलू शकणार नाही एवढं घाण घसा खवखवतोय म्हणजे काय चांगले नाहीत ती पानं ही तरी छोटी आहेत तिथं तुम्ही खाली गेला ना मंदिरापाशी ह्याच्यावरनं एवढी मोठी दिसतात कम्प्लिटली बंद झाले इकडं आहे बरंच पाणी हे दिसतंय का तुम्हाला बघा आता हा बघा हे असं लागतं हा चिखल बघा आणि तुम्हाला आता मी तिकडचं चिखल दाखवतो तरी जुगाड करायला पाहिजे बाय द वे आपल्याला रिसेंटली एक कमेंट आलेली की ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ शूट करता त्यावेळेस तुम्ही गावाचं नाव पण गावाचं नाव सॉरी तर आपल्याला एक कमेंट आलेली त्या कमेंटमध्ये लिहिलेलं की ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ शूट करता त्यावेळेस तुम्ही तारीख वार सांगत जावा तर तारीख वार न सांगण्याचं कारण म्हणजे मित्रांनो की आपले जे व्हिडिओ आहेत ना हे मोस्टली सॅटर्डे संडे शूट होतात पण मध्ये आधी काय होतं की मला कधी टाईम भेटत नाही व्हिडिओ एडिट करायला किंवा काय ना काही अपलोडिंगचा प्रॉब्लेम होऊन जातो तर त्यासाठी जे व्हिडिओ आहे ना हा साधारणतः 1-1.5-2 आठवडा डिले होतो पण त्याच्यानंतर परत कमेंट यायला सुरुवात जातं की हा जो व्हिडिओ आहे हा 2-2.5 आठवड्यापूर्वीचा आहे एवढा उशिरा का टाकला तर प्रत्येक गोष्टींना उत्तर देणं काय माझ्याच्याने काही शक्य होत नाही तर त्यासाठी मी काय करतो सॅटर्डे संडे शूट करतो आणि नंतर टाकतो कमेंटमध्ये जर कोणी विचारलं तर कमेंटमध्ये मी रिप्लाय देतो की कोणत्या दिवसाला तो व्हिडिओ शूट झाला आहे तर आता तुम्हाला दाखवतो की नेमकं रान कसं पाहिजे जे तुम्ही मागाशी तिथं बघितलं ना चिखल आता इथं बघा हे बघा काहीच नाही इथं आज आपण चालत जाऊ शकतो बघा आता तिकडं जर बघितलं ना तिकडं पाय आत धसत होता बघूया थांबा आता कॅमेरा धरायला कोण नाही तर ठीक आहे पहिलं करूया मॅनेज सगळं तिथं नंतर तुम्हाला दाखवतो पाणी कसं फिरतं तिथं पाईप पण आणून टाकूया हे बघा
काय झालं? खोदून झालं तुझं? आता काय करणार? हां कडा कर. हे पण बघा, हे गवत आहे ना, हे पण काढून टाकायचं. आजचं काम हेच. हो करायचं. आता जर बायका जर नाही घावल्या भांगल्याला तर माझा प्लॅन असा आहे की 1-2 ठिकाणी जायचं, बघायचं कसं भांगलं जातं. मला तर जमणारच ना 100%. हे जे गवत आहे ना, हे गवत दिसतं ना तुम्हाला बघा, विदाऊट वॉटर हे गवत इथं आलंय. तर विचार करा, तिथं तर पाणी आहे, तिथं कसं गवत आलं असेल. तर हे काढणं फार गरजेचं नाही. त्याची वाढ बघा केवढी फास्ट होती. पाण्याचा इंतजाम झालेला आहे. पाणी बघा हळूहळू येते इकडे. आल्याचं बघा, एवढं काय प्रेशरने नाही आहे, पण ठीक आहे येते. आता बघू मायामध्ये इकडचं बांध फोडून ना पहिले इकडं टाकतो, त्याच्यानंतर मग बाकीचं येऊ दे इकडं. थोडं पाहिलं घाम निघला, पण मिशन सक्सेस. हे बघा आलं बघ पाणी. आता इथं थोडा भान धरायचं, म्हणजे पाणी सगळं इकडेच आहे. आणि इथं काय मोटरीचं पाणी टाकतंय. एवढाच वेळ भरला ना, साधारणतः आज संध्याकाळपर्यंत भरून जाईल सगळं. मग उद्या भांगल्याला माणसं घेऊन येते. आता बांध धरूया. आता आयुष्यभर दम लागला. आलंय बऱ्यापैकी पाणी आलं. आज होऊन जाईल. आणि आज म्हणतात काय तर नक्षत्र पण चेंज झाले. आज तारीख किती आहे बघा, आज शनिवार आहे. हे तारीख किती आहे आज? 17 ऑगस्ट आज. पाणी वळाले बघा इकडं. पक्षी बघा कसे वरडतात तिकडे. येतो का वाड्यात टाकायला? हे सगळं करायचं कारण म्हणजे माणसं भेटायला झाले. कारण की प्रत्येकजण जमलो त्यांच्या शेतामध्ये भांगलायचं काम चाललंय. दम लागला. हे सगळं शिकतोय मी. पुढच्या 5 वर्षामध्ये लय मोठा प्लॅन आहे, त्यासाठी शिकायचं चाललंय सगळं. हळूहळू दम लागला. गे आज जिममधील एक वर्कआउट होता. असं वाटतं काय करायची गरज नाही. एक 200-300 स्क्वॉट्स तर मारलेच असतील उभं राहून. चला ते क्लीन करूया. नंतर मला जायचं लिंगाळ्यामध्ये, तिकडं पण पाणी सोडायचे. लय काम आहेत आज भयंकर. बघूया, अजून आंघोळ केली नाही, घाम बघा. आणि किती वाजले का? 11 वाजलेत. 9:30-10 वाजल्यापासून काम सुरू. आणि वातावरण बघताय कसं झालंय. काहीच नाही, पाऊस तर अजिबात म्हणता येत नाही. पण आज जसं नक्षत्र चेंज होते तर आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि भयंकर असं ऊन सुरू झालं. आता ऊन नाही आहे ते एक बरं आहे, त्याच्यामुळे कामं होतात ते फास्ट. नाही तर ऊन घामाने पाक वाट लावून टाकते, वाट लावून जाते. पाणी दे का जरा, ती बॉटल नको, दुसरं पाणी आण, फ्रेश पाणी आण. आता पाणी तर आपण सोडलं, त्यामुळं बोरिंगच्या पाण्याची काय मला तर वाटत नाही आवश्यकता असेल. पण आज जर पाऊस पडला तर बरं आहे, कारण की आमचं मिक्सर पण आम्ही आणून ठेवलं. मिक्सर पण टाकायचं आहे, कारण की थोडा पाऊस लागतो त्याला. असं थोडं काय म्हणतात त्याला, असं पावसासारखं वातावरण पाहिजे. पाऊस थोडा एक 5-10 मिनटं पडला ना, मग मिक्सर टाकता येतं. बेकार असं झालं. ठीक आहे, आता जरा क्लीन करूया आणि नंतर बघूया. आता कंटिन्युअस व्लॉग येण्याची शक्यता आहे, कारण की मी जरा यूट्यूब जरा मनावर घेतलं. म्हणलं एक शेवटचा ट्राय करावा. एवढा आपण कष्ट करतोय, मंगळवार आणि शुक्रवारच व्हिडिओ येतात ते, तर शेवटचा आपण एक ट्राय करावा. बघूया, तुम्हाला डेली व्लॉग्स टाकण्याचे माझे म्हणजे प्रयत्न चाललेत, कारण की आपल्या इथे इंटरनेट पण आले. आणि जस्ट इकडे तिकडे फिरत होतो, पाण्याचं जरा इकडं चेक करत होतं. तर हे बघा, हे आहे आमचं लिंबूचं झाड. इथं लिंबू बघा किती आलं. हा एक लिंबू, या साईडला तर भयंकर लिंबू आहेत.
काय आता पावसाळ्यात कोण लिंबू हे थांब दे, बंद नको करू, नको बंद कर. थांबा एक काम करतो, आमची टाकी ज्यावेळेस बसली ना तर बघा पाणी ए तिकडे टाक, तिकडे टाक, तिकडं. आणि जस्ट येता येता बघा हे दिसलं बघा, हे बघ इथं काय झाले, बंब फाटलाय. म्हणजे हे काय बघ बॉस का पडलाय. अरे कसं काय गरम होऊन चेंज करायला पाहिजे आता. चांगला कपडा जळत गेला असतं माहिती का. हे बघा किती जळले. बरं झालं बघले, काढून दुसरा आणायला पाहिजे. हे झालं का इतकं इतकं गरम आहे मग, लय गरम असतं. पाय बघा तुमच्या पाण्यात तो किती नाश्ता. ए बाय चलो तिकडं, ए फटका दिल बरं का. हे बघा तशी आमची बोर 1-1.5-2 तास चालते. आता बघू एक अर्धा तास सुरू ठेवूया म्हणजे इकडं पाणी तरी. सर बाय सर सर काय सांगत होतं बघा, लिंबूचं सांगत होतं. पोरगले त्रास देतो बापरे, लय लिंबू आहे तर. डेबोडीच्या बाजारामध्ये ना 10 रुपयाला 5 विकतात. आता काय त्याचा सीझन पण नाही आहे. हे बघा दिसतात का, हे बघा इथं मोठे, इकडं तिकडं आतमध्ये आहेत ना, आतमध्ये मोठे मोठे आहेत. आम्ही नाही काढत लिंबू, जसं लागेल तसंच आम्ही काढतो. आता हे बघा हे छोटे आहेत बघा, आता हे काढून काय फायदा नाही. त्यामुळे जरा मोठे झाले ना, मोठे म्हणजे बघा एवढे मोठे. ऑटो फोकस अरे काय म्हणतो, ऑटो फोकस होईना झाले. एवढा मोठा लिंबू आहे बघ. जेव्हा गरज भाचल ना त्यावेळेसच काढतो. लय लिंबू भयंकर. म्हणजे आता मी सकाळ सकाळ आपलं असतं लिंबू पाणी वगैरे प्यायचं असतं सकाळ सकाळ उठून, त्यावेळेस आपलं काढायचं. आता उद्यासाठी होय झाला. नाश्ता केला, आता निघालोय खाली आमच्या लिंगाळ्यामध्ये बघायला. होपफुली पाणी असावं. बाजूलाच वाडा आहे त्यामुळं काय एवढं म्हणजे टेन्शनचं काम नाही. हे बघा हे एक आमचं रान आहे लिंगाळ्यातलं. वरती जाऊन आलो, वरनं पण काय पाणी नाही, कुठंच पाणी नाही. वरच्या बी शेतात पाणी नाही. हा आता झालं काय माहिती का, फोनवर बोलत होतो तर त्या वड्यालाच पाणी नाही. जिथनं आम्ही पाणी घेतो ना तिथंच पाणी नाही आहे. त्यासाठी काय तिथं काय केलं नाही. तर मी रविभाऊंना फोन केला तिथनं. रविभाऊ म्हणले तुम्ही काय करू नका, तुम्हाला काय तिथली आयडिया नाही कुठला बांध कुठं फोडायचं, नाही तर उगाच दुसऱ्यांच्या शेतात पाणी जायचं, उगाच नुकसान नको दुसऱ्यांचं. तर ते येणार आहे 4-5 वाजता, त्यावेळेस आपण बघूया. आता निघालो घरी, आंघोळ करून मग जाऊया कुठंतरी भटकायला. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. दमलोलं का, आज लय काम झाले. आज लेग डे होता माझा, शनिवार. असला लेग डे आणि काय गपचूप घरात बसा. आता शक्य नाही आपलं. बघा की म्हणलं चिखलात जायला लागलं म्हणून चप्पल नाही घातली, चुकी झाली, घालायला पाहिजे होती चप्पल. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओत. Things can go wrong. You go. We're better off tomorrow, but who knows? If we get joy or sorrow.